नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा आणि गंभीर विषय मी आपल्या समोर घेऊन आलोय आणि तो म्हणजे असा. मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे चला ही घोषणा महाराष्ट्रातल्या तमाम मराठ्यांना दिलेली आहे आणि 20 जानेवारीला मराठा समाज मोठ्या संख्येनं, लाखोनी नव्हे तर कोट्यावधी संख्येनं मुंबईमध्ये दाखल होईल असंही मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि त्या अनुषंगानं मराठा समाज मुंबईकडे रवाना होतोय. मित्रांनो, मुंबईला कोण कोण जाणार ही ज्यावेळेस आपण चर्चा करतो त्यावेळेस असं लक्षात येतंय की मनोज जरांगे पाटील जे बोलतायत अगदी त्याच पद्धतीनं घडतंय. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आणि गाववाडी वस्ती तांड्यापासून मोठ्या शहरांपर्यंत एकवटलेला हा मराठा समाज 20 जानेवारीला मुंबईकडे आगेकूच करतोय आणि आंतरवाली सराटीमधून हजारोंच्या नव्हे तर लाखोंच्या संख्येनं एकजुटीनं हा मराठा समाज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली पायी मुंबईकडे रवाना होणार आहे. मुंबईमध्ये आल्यानंतर काय परिस्थिती निर्माण होईल यापूर्वीच आपण त्यावर चर्चा केलेली आहे. परंतु आता जो प्रश्न महत्वाचा आलाय तो म्हणजे असा की छगनराव भुजबळ हे सातत्यानं जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या विरोधात स्टेटमेंट करतायत आणि मराठ्यांना ओबीसीतून आम्ही येऊ देणार नाही अशाही पद्धतीचं सांगून एकेरी शब्दात जरांगे पाटलांचा उल्लेख करत मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे. या स्थितीमध्ये पुढे जाऊन आता त्याच पार्टीचे म्हणजे छगनराव भुजबळ ज्या गटामध्ये काम करतात त्याच गटाचे नेते असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे छगनराव भुजबळ यांच्या पाठोपाठ आता मराठा समाजाच्या विरोधात बोललेले आहेत आणि याचाच रोष मनोज जरांगे पाटील यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा त्यांच्याविषयी संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे. अजित पवार जे आहेत ते उपमुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री नाही आहेत, ते अर्थमंत्री आहेत. परंतु अजित पवारांनी एक सभा घेतली आणि या सभेमध्ये बोलताना त्यांनी असं सांगितलं की काही जण टोकाची भूमिका घेत आहेत, मुंबईकडे येऊ म्हणतायत, हे चालणार नाही. कारण कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न कोणी निर्माण करत असेल तर त्याचा मुलाहिजा ठेवू नये असं अजित पवार यांनी स्टेटमेंट केलंय. वास्तविक पाहता मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाज हा शांततेच्या मार्गानं, लोकशाही मार्गानं आमरण उपोषण करण्याच्या उद्देशानं मुंबईमध्ये येतोय आणि तोही आमच्या समाजाला आरक्षण द्या या मागणीसाठी तो राज्य सरकारकडे साकडं घालतोय. मित्रांनो, घटनेनं जो अधिकार दिलेला आहे हे आपण कुठेही जाऊ शकतो, कुठेही फिरू शकतो, त्याला व्यक्ती स्वतंत्र आहे. त्यासोबतच आपण आपलं मत व्यक्त करू शकतो, याला सुद्धा व्यक्ती स्वतंत्र आहे. मनोज जरांगे पाटील मराठा समाजासह मुंबईमध्ये दाखल होत आहेत म्हणजे त्यांना लोकशाहीनं तो अधिकार दिलेला आहे, घटनेनं तो अधिकार दिलेला आहे आणि ते आमरण उपोषण करतायत. ते शांततेच्या मार्गाने त्यांनी आतापर्यंतचे सगळे आंदोलन केलेले आणि मराठा समाजानं सुद्धा सगळे आंदोलन, मोर्चे असोत किंवा धरणे आंदोलन असेल किंवा आमरण उपोषण असेल, हे शांततेनं केलेले आहेत. अशा स्थितीत अजित पवारांनी जे स्टेटमेंट केलं की कुणाचाही मुलाहिजा ठेवणार नाही, एक प्रकारे यांनी पुन्हा एकदा आगीमध्ये तेल ओतण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा परिणाम अजित पवारांच्या विरोधामध्ये मनोज जरांगे पाटलांनी आपला रोष व्यक्त केलेला आहे. मित्रांनो, अजित पवारांना आज खरं म्हणजे बोलण्याची गरज नव्हती, कारण मराठा समाज त्यांची न्याय हक्क मागणी करतोय, सरकार त्या पद्धतीने निर्णय घेत आहे, अजित पवार हे सरकारमध्ये. परंतु हे सांगताना त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेचाही त्या ठिकाणी दाखला दिला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत जी तरतूद सांगितली त्या पद्धतीनं हे आपल्याला करावं लागेल. मग प्रश्न असा निर्माण होतोय, मराठा समाज त्या ठिकाणी जनता विचारते की अजितदादा घटनेनं अनेक तरतुदी दिलेल्या आहेत, तुम्ही तर पक्ष फोडून विरोधाच्या बाकावर जाऊन बसलाय, सत्तेमध्ये त्या ठिकाणी जाऊन बसलाय, यावेळेस आपल्याला घटना कशी आठवली नाही? कायदा जर कोणी बिघडत असेल तर त्याच्यावर कारवाई केली पाहिजे असं आपण एका शब्दात बोलताय. परंतु तुमच्याच समोर एका भारतीय जनता पार्टीच्या आमदारानं पोलिसाच्या कान्सुलात लगावली, राष्ट्रवादी तुमच्या गटाच्या कार्यकर्त्याच्या श्रीमुखात लगावली. त्यावेळेस हा कायदा कुठं गेला होता? तुम्ही यावेळेस का बोलले नाही असाही प्रश्न जनता त्या ठिकाणी अजितदादांना विचारते. मित्रांनो, प्रत्येक वेळा तुम्ही कायदा कोणी मोडला, हातात घेतला तर तो कायद्याच्या समोर सगळे सारखे असतात असं तुम्ही सांगता. पण दुसरीकडे भ्रष्टाचाराची प्रकरणं आपल्यावर आहेत, आपल्या गटावर आहेत. देशाचे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की राष्ट्रवादीनं जलसिंचन घोटाळा केला, कोट्यावधीचा केला. भुजबळ साहेब ईडीमध्ये त्या ठिकाणी आज जाऊन आलेत, आपणही त्या ठिकाणी कारवाईच्या सामोरे आता जात आहात. अशा सगळ्या स्थितीमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आपण उपस्थित करता. मग कायदा सगळ्यांना सारखा लागू आहे, हा कायदा आपल्याही गटाच्या मंत्र्यांना का लागू होत नाही असाही प्रश्न समाज विचारतोय. आणि म्हणून मनोज जरांगे पाटील यांना नव्हे तर अजित पवार यांनी मराठा समाजाला हा विरोध केलाय असं या ठिकाणी समजल्या जात आहे. त्याचं कारण आहे की अजित पवार हा मराठा समाजाला विरोध का करतायत? त्याचं कारण हे असं आहे की या महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडे भाजप सातत्यानं पाहत आहे. खुद्द देवेंद्र फडणवीस जे की भाजपचे उपमुख्यमंत्री आहेत, नेते आहेत, ते सातत्यानं सांगायचे की राष्ट्रवादी काँग्रेस हा मराठ्यांचा पक्ष आहे
आणि मराठ्यांचा पक्ष म्हणजे मराठ्यांचे नेतृत्व आणि नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिक होते. त्यामुळे शरद पवार, अजित पवार हे मराठ्यांचे नेते आणि त्यांचा पक्षही मराठ्यांचा आहे आणि म्हणूनच मराठी आपल्या सोबत आले पाहिजेत. म्हणून भारतीय जनता पार्टीनं राष्ट्रवादी अजित पवार गट फोडला, जे की भ्रष्टाचाराच्या अनेक गुन्ह्यामध्ये त्या ठिकाणी आरोपी आहेत, अनेकांच्या चौकशा सुरू आहेत. त्या गटाला आपल्या सोबत घेऊन भाजपला मराठा समाज आपल्या बाजूनं करायचा होता. परंतु झालं उलट की अजित पवारांसोबत मराठा समाज हा येताना दिसत नाही, कारण तो जरांगे पाटलांनी जे आंदोलन उभा केलंय समाजाचं त्यासोबतच हा मराठा समाज सगळा गेलेला आहे आणि तो एकंदरीत आता अजित पवारांच्या सुद्धा विरोधात जातोय. भाजपच्या विरोधात तर तो पहिलाच गेलेला आहे. त्यातच अजित पवार गटाचे छगन भुजबळ हे सातत्यानं मराठा आणि जरांगे पाटलांच्या विरोधात बोलतायत. त्यामुळे संपूर्ण मराठा समाज हा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या विरोधात गेलेला आहे आणि त्याचा परिणाम आता भाजपला सुद्धा भोगावा लागतोय, कारण तो समाज त्यांच्या बाजूने येण्यासाठी जो प्रयत्न झाला तो त्या ठिकाणी सपशेल फेल ठरलेला आहे. आणि म्हणून अजित पवारांना भीती आहे की आपण मराठा समाजाच्या नेतृत्वावर आजपर्यंत राजकारण केलेले, आता जर तो आपल्या जवळून बाजूला गेला तर आपलं भविष्यात राजकारण टिकेल कसं, कारण भाजप आपल्याला पुन्हा संधी देईल कशी, कारण त्याचा परिणाम लोकसभेच्या जागेवर होणार आहे, विधानसभेच्या जागेवर होणार आहे. आणि म्हणून हा मराठा समाज आपल्या पाठीशी राहायला पाहिजे ही भूमिका अजित पवारांची आहे आणि तशाच पद्धतीने त्यांनी आजपर्यंत प्रयत्न केले. परंतु या ठिकाणी जरांगे पाटलांच्या पाठीशी कोट्यवधी मराठा समाज जातोय हे ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं त्यावेळेस त्यांनी यापूर्वी सुद्धा एक स्टेटमेंट केलं होतं की ज्यांना कुणबीचं आरक्षण अगोदरच मिळालेले तुम्ही कशाला जाता जरांगेंच्या आंदोलनात, असं अजित पवार जाहीर सभेतून बोलले होते. म्हणजे तुम्ही जर कुणबीमध्ये आला असाल तर तुम्ही कुणबीचं आरक्षण मागण्याच्या आंदोलनात का सहभागी होता, असा प्रश्न उपस्थित करून अजित पवारांनी सुद्धा मराठा समाजामध्ये 2 गट पाडण्याचा प्रयत्न यापूर्वी केलेला आहे. परंतु जरांगे पाटलांनी त्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला होता आणि सगळे समाज बांधव आम्ही एकत्र आहोत असं सांगितलं होतं. आता दुसऱ्यांदा अजित पवारांनी जे स्टेटमेंट केलं की टोकाची भूमिका घेऊन काही मुंबईमध्ये येऊ म्हणतायत, त्यांनी जर कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्यांच्या मुलाहिजा करू नये असा त्या ठिकाणी इशारा दिलेला आहे. याचा अर्थ जरांगे पाटलांच्या सोबत मराठा समाजाने जाऊ नये, नसता कायद्यानं कारवाई होईल असा त्यातून संदेश जातो. आणि म्हणूनच जरांगे पाटील सुद्धा आक्रमक झाले. त्यांनी अजित पवार यांची एकेरी भाषेत उल्लेख केले आणि तू आता बोलू नको, कारण या अगोदर तू हेच केलंस, याच्या सुरुवातीपासून तू हेच केलंस आणि मराठा समाजाचा वापर करून तुम्ही मराठा समाजाला आरक्षणापासून रोखलं, असं अजित पवारांवर एकेरी शब्दात म्हणून जरांगे पाटलांनी त्या ठिकाणी आरोप केलेला आहे. आणि तुम्ही राष्ट्रवादी सोडून, गट सोडून भाजप सोबत का गेले हे संपूर्ण जगाला आणि महाराष्ट्राला माहिती आहे, कारण तुम्ही तुमचे पाप झाकण्यासाठी गेलात. तुम्ही जे खाल्लंय ते भ्रष्टाचार केलाय ते त्या ठिकाणी दाबण्यासाठी तुम्ही गेलाय, असाही आरोप मनोज जरांगे पाटलांनी केलेला आहे. त्यामुळे तुम्ही मौन धरलं होतं, आता मौनच राहा. तुम्ही जर अशा पद्धतीने बोलाल आणि मराठा समाजाचं वाटोळं कराल, मराठा समाजाच्या पोरांच्या नरड्यावर पाय द्याल तर हे आम्ही कदापि सहन करणार नाही. अजित पवार तुम्हाला तुमच्याच मतदारसंघामध्ये हा मराठा समाज त्या ठिकाणी तुमची जागा दाखवेल आणि तुम्हाला राजकारणातून बाजूला करेल, असा इशारा सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी थेट अजित पवारांना दिलेला आहे. मित्रांनो, अजित पवार हे महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना इशारा देत आहेत. मी ठरवलं तरच तो येईल किंवा मी ठरवलं तर तो पडेल अशा पद्धतीनं सांगत होते. मात्र अजित पवारांच्या विरोधात थेटपणे या महाराष्ट्रात कोणीही बोलत नव्हतं. देवेंद्र फडणवीस भाजपचे नेते सुद्धा बोलत नव्हते. मात्र पहिल्यांदाच जरांगे पाटलांच्या रूपानं अजित पवार यांना थेट आरोप करणारा आणि एकेरी शब्दात बोलणारा हा नेतृत्व, समाजातलं नेतृत्व हे या ठिकाणी बोलतं, त्यावेळेस अजित पवारांना हा मोठा हादरा आहे आणि हा त्यांचा दणका सुद्धा त्यांना बसला असं म्हणावं लागेल. कारण छगन भुजबळ हे जे ओबीसीचं नेतृत्व उभा करतायत, हा आता मराठा समाज आपल्या सोबत राहिला नाही, किमान ओबीसींनी तरी आपल्याला मानावं हे अजित पवारांचं कदाचित सूत्र असेल. आणि म्हणून मराठा समाजाला ते विरोध करून ओबीसींचा मी जवळचा आहे हे दाखवण्याचा कदाचित अजित पवार प्रयत्न करत असावेत. आणि म्हणूनच अजित पवार हे मराठा समाजाच्या या आंदोलनाला विरोध करताना सातत्यानं दिसत आहेत. मग आता अजित पवारांचा विरोध हा मनोज जरांगे पाटलांना आहे का मराठा समाजाला आहे? आता मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाज हा काही वेगळा राहिलेला नाही. जरांगे म्हणजेच मराठा आणि मराठा समाज म्हणजेच जरांगे हे सूत्र महाराष्ट्रामध्ये झालेले, कारण जरांगे पाटील जे बोलतील तीच पूर्व दिशा ही मराठा समाजाने या ठिकाणी मांडलेली आहे. त्यामुळे मराठा समाजाचे नेते असतील, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, या कुणाचंही मराठा समाजाला घेणं देणं राहिलेलं नाही असं चित्र आज ग्रामीण भागापासून दिसतंय. जरांगे पाटील जोपर्यंत म्हणत नाही तोपर्यंत कुठलीही भूमिका घ्यायची नाही या दिशेनं मराठा समाज चाललेला आहे. आणि म्हणून एकीकडं अजित पवार ज्यावेळेस बोलतायत की टोकाची भूमिका घेऊ नका, अजित पवारांना सुद्धा प्रश्न समाज विचारतोय, टोकाची भूमिका म्हणजे नेमकं काय? अण्णासाहेब पाटलांनी स्वतःच्या जीवावर गोळ्या झाडून घेतल्या आणि टोकाचं पाऊल उचललं मराठा समाजा आरक्षणासाठी. तरी तुम्ही आजपर्यंत 70 वर्षात आरक्षणासाठी काय पाऊल उचललं? या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी
कित्येक लोकांनी आपलं बलिदान दिलं, कित्येक मराठा तरुणांनी आपले आत्महत्या केलेल्या आहेत. हे टोकाचं पाऊल ते उचलतायत. आजही अनेक समाज बांधव टोकाचं पाऊल उचलतायत. त्यावेळेस अजितदादांना हे टोकाचं पाऊल दिसलं नाही का? फक्त जरांगे पाटील मराठा समाज मुंबईमध्ये येतोय म्हणजे याला टोकाचं पाऊल तुम्ही का म्हणता, असाही प्रश्न समाज अजितदादांना विचारतोय. प्रत्यक्ष अजित पवार काय म्हणाले आणि जरांगे पाटलांनी त्यांना काय उत्तर दिलं हेही आपण पाहत आहोत. पहा. सध्या आरक्षणाचा मुद्दा आहे. तो मुद्दा सोडवण्याच्या करता एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस, मी आणि आमचे सगळे मंत्रिमंडळातले सहकारी प्रयत्नशील आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. दुमत कुणाचंच नाही, कुणाचाही विरोध असायचं काही कारण नाही. परंतु काही जण टोकाचं बोलताय, मुंबईमध्ये येण्याची भाषा करतायत. आणि आज देखील बाबासाहेबांनी दिलेली घटना, त्या घटनेच्या जे काही आदेश आहेत, घटनेमध्ये जे काही सांगितलेलं आहे त्याचा आदर करून आपण पुढे जातोय. जर कायदा हातात घ्यायचा प्रयत्न कोणी केला तर त्याचा मुलायजा ठेवायचा नाही. त्याला स्वतःला असं बोलून सरकार समजत असं अपघातानं आलेला माणूस त्याला सरकार, आम्ही तो जर असं बोलत असला तर आम्ही त्याला सरकार नाही मानत आम्ही त्याला. जर मराठ्यांच्या पोराच्या नरड्यावर पाय द्यायचं त्यांनी जर ठरवलं असलं तर आम्ही त्याला सरकार नाही मानत. हा माहीत मुंबईवर जायला, मुंबईला तर जाणार आणि ओबीसीतूनच आरक्षण आणणार. तू कारवाई कर, त्या टायमाला शांततेचं उत्तर मराठीत देतील. उत्तर काय असतं? शांततेत जरी मुंबईत आले तरी करोडोत येणार आहेत. कारवाई कोणावर करतो रे? तो यावर कारवाई करायचं जर मागं लागले ना, तो ह्या गावचेच मराठी तो राजकीय सुपडा साफ करते. हो, मराठ्याचा जर नादी लागला तर मराठ्याला आरक्षण मिळत नाही म्हणून तो कुठं काही सांगायला लागला. त्याची बाजू ओढितो का एकटी? ते येवल्याची एडपाटाची त्याची बाजू ओढू नको. कधीतरी जातीचा कळवाळा येऊ दे. नशिबाने या जातीत जन्म घेतलाय, कमीत कमी या जातीसाठी एखादा पाऊल उचल. मित्रांनो, आपण पाहिलं की अजित पवार हे जरांगे पाटलांच्या आणि मराठा समाजाच्या आंदोलनाविषयी काय बोलले आणि जरांगे पाटलांनी त्यांना त्याच शब्दात कसं उत्तर दिलं. या दोन्ही घडामोडी आपल्या समोर या ठिकाणी डीएस न्यूजच्या माध्यमातून आपण या ठिकाणी व्यक्त करतोय. नेमकं कुणाचं चुकतंय? अजितदादांचं चुकतंय की जरांगे पाटलांचं चुकतंय? याविषयी प्रतिक्रिया तुम्हाला द्यायची आहे. या व्हिडिओच्या खाली कमेंट्स बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया द्या आणि नेमकं आपल्याला काय वाटतंय हे संपूर्ण महाराष्ट्राला कळू द्या. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.